ताब्यात, ईडीचे अधिकारी खरातला उद्या परत न्यायालयात हजर करणार। अशोक खरातची आजची रात्र ईडीच्या कोठडीत। प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे रणनीतिकार। प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये बैठक झाल्याची सूत्रांची माहिती। तर बैठकीला पार्थ पवार आणि जय पवारही उपस्थित होते, सूत्रांची माहिती। रायगडमध्ये विधान परिषदेच्या एका जागेवरून रस्सीखेच, शिवसेना राष्ट्रवादी आमने सामने येण्याची शक्यता। सुनील तटकरे आणि भरत गोगावलेंचे पुत्र इच्छुक। राष्ट्रवादीत नाराजी नाट्य सुरूच, तटकरे आणि पक्षश्रेष्ठींवर नाराज असल्याची माहिती। नव्या कार्यकारिणीत पटेल आणि तटकरेंना डावललं। तटकरेंनी शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांची परस्पर भेट घेतल्यानं चर्चा। शरद पवार गटाची महत्त्वाची बैठक बुधवारी 20 तारखेला मुंबईत होणार बैठक। शरद पवार, सुप्रिया सुळे बैठकीला राहणार उपस्थित। मुंबईतल्या वांद्रे पूर्व परिसरात अतिक्रमण हटाव, रेल्वेच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवायला सुरुवात। पश्चिम रेल्वेकडून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई। नीटचा पेपर 30 एप्रिलला शुभमच्या हातात। एक प्रश्नपत्रिका 15 ते 20 लाखात विकल्याचा संशय। 3 मे पूर्वीच पेपर विक्री सुरू झाल्याचा संशय। सीबीआयकडून आर्थिक व्यवहारांची चौकशी। मोटेगावकरमुळे लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान। मोटेगावकरचे सगळे क्लास बंद करा, नाहीतर आंदोलन करू, उबाटाच्या चंद्रकांत खैरेंचा इशारा। नागपूर विद्यापीठाच्या ढिसाळ कारभाराविरोधात भाजयुमो आक्रमक। प्रशासकीय अनास्थेमुळे हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला। निकाल रखडणं, परीक्षांमधील सावळा गोंधळ यामुळे भाजयुमोचा संताप। आज महायुतीच्या समन्वय समितीची बैठक। विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीत भाऊ गर्दी। पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ। मुंबईत पेट्रोल 86 तर डिझेल 83 पैशांनी महाग। सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री। राज्यामध्ये अनेक जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा। पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा, तर डिझेल नसल्यानं शेतीची कामंही रखडली। शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी। वसमतमध्ये शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचा मोर्चा। कात्रज परिसरात रिक्षा चालकावर जीवघेणा हल्ला। रिक्षामध्ये प्रवासी भरण्यावरून झाला होता वाद। आंबेगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करून व्हिडिओ तयार केला। 2 आरोपींना भंडारा पोलिसांनी केली अटक। महाराष्ट्रासह इतर 16 राज्यांमध्ये पावसाचा इशारा। देशातील 17 राज्यांमध्ये अलर्ट जारी। शेतकरी आणि मच्छीमारांनी सतर्क राहावं, हवामान विभागाचं आवाहन। जळगावमधल्या तापमानाचा पारा वाढला। केळी बागांना फटका। फळांची गुणवत्ता खालावली। केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ। भटक्या कुत्र्यांबाबतच्या आदेशात बदल करायला सुप्रीम कोर्टाचा नकार। शाळा, रुग्णालय परिसरामधून भटके कुत्रे हटवण्याचे आदेश कायम। घरगुती वादातून आईचं टोकाचं पाऊल। आईनं 3 वर्षांच्या मुलासह तलावात घेतली उडी। वर्ध्यातल्या कारडा गावामधली धक्कादायक घटना। आई आणि मुलाचा तलावात बुडून मृत्यू। ऋषिकेशमध्ये उज्जैन एक्सप्रेसचा मोठा अपघात। एक्सप्रेसचे 3 डबे रुळावरून घसरले। योगसिटी रेल्वे स्टेशन जवळ अपघात। उद्योजक गौतम अदानींना मोठा दिलासा। अमेरिकेच्या न्याय विभागानं अदानींवरील आरोप हटवले। न्यूयॉर्कमध्ये अदानींविरोधात सुरू असलेली केस पूर्णपणे बंद।
रशियाकडून तेल खरेदीला अमेरिकेची आणखी 1 महिन्याची मंजुरी। भारतासह अनेक देशांना रशियाकडून तेल खरेदी करायला मंजुरी। कच्च्या तेलाचे भाव प्रति बॅरल $111 वर पोहोचल्यानं निर्णय। इराण पहिल्यापेक्षाही अधिक शक्तिशाली। ट्रम्प यांच्या धमकीवर इराणी सैन्याचा इशारा। आक्रमण करणाऱ्यांना आत्मसमर्पण करायला लावणार असल्याचा दावा। आज जयपूरमध्ये राजस्थान समोर लखनौचं आव्हान। राजस्थानसाठी महत्त्वाचा सामना। नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे, बुलेटिनमध्ये आपलं